नमस्कार, मी प्रतिभा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण साबुदाणा खिचडी करणार आहोत. तर खिचडी करण्यासाठी मी या ठिकाणी तेल वापरलं आहे. तर तुम्ही इकडे तूप पण वापरू शकता, पण मी तेलामध्येच ही खिचडी बनवते. आता तेल आपलं गरम झालं, याच्यामध्ये आपण जिरं घालून घेऊया. जिरं आणि मिरची असं एकत्र घालायचं, म्हणजे छान तडतडलं जातं. आता या ठिकाणी मी कढीपत्ता पण घातला. ही आपण अशीच बनवते खिचडी, उपासाची खिचडी नाही बनवत आहे, म्हणून कढीपत्ता वापरला आहे. आता आपण साबुदाणा घालून घेतला आहे. आता साबुदाणा बघा कसा छान फुलला आहे. याला मी रात्री भिजत ठेवलं होतं पाण्यामध्ये, आणि बोट बुडेल एवढं पाणी ठेवलं होतं त्याच्यामध्ये. म्हणजे थोडंसं पाणी जरा जास्तच ठेवलं होतं, म्हणजे दाणे चांगले फुलले आहेत. आता बघा या ठिकाणी मी बटाटा घेतला आहे, उकडलेला बटाटा आहे. या ठिकाणी तुम्ही कच्चा बटाटा स्लाइस करून फोडणीमध्ये सुद्धा घालू शकता, पण इथे मी उकडलेला बटाटा घातला आहे. आता इथे शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे. आता सगळं आपल्याला एकत्रच घालायचं असतं खिचडीमध्ये, एक एक पदार्थ घालायचा नसतो. आता या ठिकाणी मीठ पण आपण घालून घेणार आहोत. मीठसुद्धा घालून झालेलं आहे. आता याची चव वाढवण्यासाठी आपण या ठिकाणी साखर घालूया. इथे साखर घातली आहे मी, 1 चमचा साखर घातली आहे. आता ही छान असं हलवून घेऊया, मस्त मिक्स करून. म्हणजे बटाटे हे जरा मोठे मोठे दिसत आहेत ना, ते तुम्ही असे छोटे पण बारीक तुकडे करू शकता. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, आणि ह्याच्यामध्ये मी रंगासाठी लाल तिखट घातले. असं लाल तिखट घालून कधी खिचडी करून बघा. खिचडीचा रंग मस्त छान येतो, असा एकदम ऑरेंज कलरची खिचडी होते, आणि दिसायला पण छान दिसते. आणि खरंच ही खिचडी खूप छान टेस्टी झाली होती. तर आता बघा तिखट घातल्यामुळे कसा खिचडीचा रंग बदलला. नाही तर काही काही जणांची खिचडी अशी काळी होते, तर काळी आपल्याला करायची नाही आहे. तर अशी छान ऑरेंज कलरची खिचडी एकदा करून बघा नक्की. आता याला एक छोटीशी वाफ काढली आहे. काही जण साबुदाणा घातला की त्याच्यावर झाकण ठेवत नाही, पण या ठिकाणी झाकण ठेवून बघा, आपण सगळे साबुदाणे त्यातले शिजले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि एक एक दाणा असा मोकळा झालेला आहे, अशी चिकट झालेली नाही आपली खिचडी. अशी आपली मस्त खिचडी तयार आहे. याचा रंग पण तुम्ही बघू शकताय. आता आपण स्वामींचं पान भरलं आहे खिचडीसाठी, तर स्वामी खिचडी खातील आणि मग आपण खाऊया. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.